नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. T20 जागतिक विश्वकरंडक भारताने जिंकला. सलग दुसऱ्यांदा आणि एकूण 3 वेळा हा विश्वकरंडक जिंकला. मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो. एक सामना आपण हरलेलो होतो आणि तेव्हा अतिशय अभद्र पद्धतीने असंसदीय भाषा म्हणतो, मोदी ही कशी पनौती आहे असं राहुल गांधींनी ट्विट केलं होतं. काँग्रेसवाल्यांनी त्याचं कौतुक केलं आणि सगळ्यांनी बोंब केली होती. खरं तर जे स्वतःला पुरोगामी म्हणून घेत, हे सगळे डावे विचारवंत, सगळे पुरोगामी, ह्यांना पनौती हा शब्द कसं काय चालला हो मुळात? मोदीवरती एरवी कुठल्या भाषेतून कशी टीका केली असती हा एक स्वतंत्र विषय. ज्या पद्धतीनं अतिशय असभ्य पद्धतीने काँग्रेसवाले त्यांच्या नावानं बोंबा मारतात तो एक भाग झाला. पण पनौती हे जे सगळे अंधश्रद्धेशी निगडीत शब्द ह्यांच्या भाषेमध्ये मांडल्याच्या नंतर हे मोदीला वापरलेले कसे काय चालले? आणि जर मोदी तेव्हा पनौती होते तर मग आता जो विश्वकरंडक जिंकलेला आहे ही चुनौती कोणी स्वीकारली? ही उपलब्धी कोणाची मानायची? तेव्हा जर पराभव झाला तर मोदीच्या नावानं खापर फोडता येत होतं. मोदीच्या नावाच्या स्टेडियमच्या नावानं बोंबा मारता येत होती. आणि तेव्हा म्हणजे त्या सगळ्या ह्याला वल्लभभाई पटेलांचं नाव आधी कसं होतं ते बदलून मोदी केलं असा खोटारडा प्रचार यांनी केला. जेव्हा की त्या संपूर्ण परिसराला नाव आहे ते वल्लभभाई पटेलांचं नाव आहे. आणि त्याच्यातल्या त्या सगळ्या मोठ्या क्रीडा संकुलातल्या एका स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदींच्या नावाने. वस्तुतः जिवंत असणाऱ्या माणसाच्या नावानं अशी नावं देऊ नयेत ह्या मताचा मी आहे. त्याच्यामुळं हे बरोबर नाही झालेलं. नरेंद्र मोदी हयात आहेत, हयातीत त्यांच्या नावानं स्टेडियमचं नाव द्यायची काही गरज नव्हती, हे माझ्यासारख्याचं मत आहे. पण ह्यांनी जो प्रचार काय केला होता की नरेंद्र मोदी किंवा भाजप भक्तांनी, ह्यांच्या भाषेमध्ये अंधभक्तांनी, ह्यांनी सगळ्यांनी असलेलं वल्लभभाई पटेलांचं नाव काढून मोदींचं नाव दिलं. आता त्या स्टेडियममध्ये, त्याच गुजरातमध्ये, त्याच अहमदाबाद परिसरामध्ये हा विश्वकरंडक जेव्हा स्पर्धा झाली ही T20ची आणि भारताने ती जिंकली. प्रत्यक्ष यजमान असताना त्या यजमानाने जिंकावं ह्याचं पण औचित्य आहे. सलग दुसऱ्यांदा जिंकली ह्याचं पण औचित्य, आणि एकूण 3 वेळा आपण तो विश्वकरंडक जिंकली. आता कोण पनौती सांगा? काँग्रेसवाले प्रत्येक बाबतीमध्ये असं एखादं फेक नॅरेटिव्ह उभं करायचं. 400 जागा आल्या तर मोदी घटना बदलणार आहेत, मोदी आरक्षण रद्द करणार आहेत. म्हणजे जेव्हा स्वतः मोदी हे ओबीसी कॅटेगरीमधून येतात, प्रवर्गातून येतात, आणि त्यांच्या नावाने हे बोंबा मारायला मोकळे. म्हणजे मला कधी कधी तर कळत नाही. हास्यास्पद यासाठी होतं की सर्वसामान्य लोकांना तुम्ही अशा पद्धतीने नेहमीच मूर्ख बनवू शकणार आहात का? थोड्या लोकांना थोड्या काळ मूर्ख बनवता येतं असं म्हणतात, पण सगळ्या लोकांना सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही. तुम्ही ज्या पद्धतीनं खोटारडेपणा, खेळाचाच विषयापुरतं मी मर्यादित ठेवतो. तुम्ही साधारणतः मोदीच्या काळाच्या आधीचं पहा की वातावरण खेळाच्या दृष्टीने, क्रीडा संस्कृती आपण ज्याला म्हणतो, क्रीडा संस्कृती म्हणजे फक्त एक जागतिक करंडक जिंकला म्हणजे क्रीडा संस्कृती रुजली असं होत नाही. त्याच्या आधी आम्ही एक वेगळा व्हिडिओ आवर्जून केलेला होता. रणजी करंडकमध्ये जम्मू काश्मीरच्या टीमनी कशा पद्धतीने विजय मिळवलेला आहे, आणि इतक्या वर्षापासून 67-68 वर्षापासून ते सामने खेळत आहेत. पण प्रत्यक्ष त्या जम्मू काश्मीरच्या संघाला किती वेळा विजय प्राप्त झालेला होता? आज पहिल्यांदा इतक्या दिवसाच्या नंतर जम्मू काश्मीरचा संघ तिथं जिंकतोय. याचा अर्थ असा की तिथे आधीपासून हे सगळे खेळाडू जे काही सराव करतायत, ते वातावरण तयार झालेले, म्हणजे अशा पद्धतीनं ती क्रीडा संस्कृती तयार होती. एक जागतिक करंडक जिंकला म्हणजे क्रीडा संस्कृती भारतात रुजली असं होत नाही. ज्या काश्मीरच्या नावाने ह्यांनी बोंब केली होती 370 हटल्याच्या नंतर 6 वर्षापासूनचं वातावरण आपण बघूयात. आणि आता जे जस्ट अगदी तरुण खेळाडू आहेत त्या सगळ्यांची साधारणतः खेळाची सुरुवात शालेय पातळीवरती मोजली तर एक साधारणतः 10 वर्षापासून जर मोजलं आपण, म्हणजे ते 12-13 वर्षाचे असताना त्यांनी सुरुवात केलेली, ना आता 20, 22, 25च्या पुढे गेल्याच्या नंतर कुठेतरी चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. मग हा सगळा कालखंड कुठला आहे तुम्ही चेक करा. हे सगळे आता जे खेळाडू संपूर्ण भारतभर ज्या पद्धतीनं खेळतात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, मी काय फक्त हे क्रिकेट पुरतं बोलतोय असं नाही. सगळ्यांना वाटतं की क्रीडा म्हणजे क्रिकेट आणि त्याच्या पलीकडे काहीच नाही. ऑलिम्पिकमध्ये किंवा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला सुवर्ण पदक प्राप्त होत आहेत,
मला त्या बरोबरीनं महत्वाचं असं वाटतं की अगदी छोट्या पातळीवरती म्हणजे तालुका पातळीवरती सुद्धा आपण क्रीडाविषयक वेगवेगळ्या उपक्रम घेऊ शकतो. त्याची संख्या गेल्या 11-12 वर्षात म्हणजे मोदींच्या कारकिर्दीमध्ये वाढलेली. हे तर मग ही कोणाची श्रेय आहे? ही पनौती आहे का? राहुल गांधी किंवा काँग्रेसवाले किंवा हे सगळे डावे लिब्रांडू याचं उत्तर देणार आहेत की नाही? गेल्या काही वर्षांमध्ये खेळाच्या बाबतीमध्ये जी जागरूकता दिसते आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या प्रायोजकत्व देत आहेत आणि त्याच्यातून त्या स्थानिक पातळीवरच्या खेळाडूला निदान विभागीय पातळीवरती का होईना, राज्याच्या पातळीवरती का होईना तरी प्रोत्साहन मिळतं, संधी मिळते. काही जणांना वरती जाता येत नाही, तिथलं राजकारण ते सगळं आहे. त्याच्यावरती कितीतरी चित्रपट सुद्धा आलेले आहेत, ते मी बाजूला ठेवतो. पण किमान तुमच्या जिल्ह्याच्या, विभागाच्या, राज्याच्या पातळीवरती तरी खेळाडूंना त्या पातळीवरती जे खेळाडू चांगल्या पद्धतीने चमकतात, त्यांना विविध आस्थापना त्यांच्याकडे नोकरी देतात खेळाडू म्हणून, काही जागा राखीव आहेत, त्यांना प्रायोजकत्व दिलं जातं, त्यांना प्रोत्साहन मिळावं असं वातावरण दिलं जातं. हे गेल्या काही वर्षात वाढलेलं आहे. मग ह्याचं श्रेय तुम्ही मोदींना, मोदी सरकारला, त्यांच्या धोरणांना देणार की नाही? द्यायचं नसेल तर माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. मग पनौती तुम्ही कशाच्या आधारावरती म्हणणं अडचण ही आहे. जर तुम्ही टीका करता आहात तर तुम्हाला त्या जोडीनं जर काही उपलब्धी मिळाली असेल तर तुम्हाला त्याचं श्रेय मग द्यावं लागतं, नाही तर मग दोन्ही करू नका तुम्ही. पराभव झाला तरी तो खेळाडूंमुळे झाला, विजय मिळाला तरी खेळाडूंमुळे मिळाला असं म्हणान बाजूला व्हा. पण जर तुम्हाला त्यांनी म्हणजे पराभव झाल्याच्या नंतर पनौती सारखे शब्द वापरायचे असतील तर जेव्हा जेव्हा विजय मिळालेला असेल त्याचं पण श्रेय तेव्हा तुम्हाला त्याच व्यक्तीला द्यावं लागेल ज्याच्या नावानं तुम्ही पनौती सारखे शब्द वापरलेले होते. दुसरा एक महत्वाचा विषय की आपल्याकडे स्वतः शरद पवारांचे हे वाक्य की मराठा समाजातल्या तरुणांनी आता राजकारण सोडून इतर विषयात लक्ष घालावं. त्यांनी कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरलं ते सगळं आपण बाजूला ठेवू. त्याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही सगळं प्रमाण प्रचंड सहकारण बाकीच्यामुळे राजकारणाचं वाढलेलं होतं, त्याच्यामध्ये मराठा समाजातले तरुण ज्यांची बहुविध अशी प्रतिभा आहे ती फक्त सगळी तिकडच वाया चाललेली आहे. तसं न करता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमची प्रतिभा वापरता येऊ शकते, हे त्यांचं वाक्य होतं. आज केवळ हे मराठ्यांपुरता मुद्दा नाही चाललेला. संपूर्ण भारतामध्ये तरुणांमध्ये जी वेगवेगळी प्रतिभा आहे, मग ती खेळाच्या बाबतीतलं असो, आज विषय खेळाचा म्हणून आपण प्रामुख्याने बोलूया, पण संगीत आहे, साहित्य आहे, बाकीच्या इतर कला आहेत किंवा ज्याला रिसर्च, ज्याला संशोधनाकडे जायचं आहे, असे कितीतरी क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये वेगळ्या पद्धतीनं काम करायची गरज आहे. पण आपल्याकडे काय झालं माहिती आहे का, व्यावसायिक पातळीवरती फक्त काही मोजक्या क्षेत्रांना महत्व आलं, त्याकडे दिसायला लागलेला जो पैसा आणि बाकीचं सगळं जे ग्लॅमर, चमक धमक, त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या तरुणांची सगळी प्रतिभा खर्च व्हायला लागली नको त्या विषयामध्ये. यातून दोन धोके संभवतात. म्हणजे आता आपण खेळापुरतं बोलूयात. एक खूप चांगला खेळाडू आहे पण त्याच्या खेळाकडे आपण पुरेसं लक्ष पुरवू शकलो नाही, वातावरण दिलं नाही, मग तो आपलं समाजाच्या चौकटीमध्ये राहून काहीतरी घिसपिटं काम करतो, कुठेतरी छोटी मोठी नोकरी पकडतो. त्याचं तिथं मन नसल्यामुळे ते काम नीट होत नाही आणि ज्या क्षेत्रातली त्याची प्रतिभा आहे खेळातली तिथून आपण त्याला काढून टाकल्यामुळे त्याही क्षेत्रात काही होत नाही. असं दुहेरी नुकसान होतं. राजकारण 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 म्हणत असताना राजकीय पातळीवरची निर्णय घेण्याची जी क्षमता असते, लोकांना बरोबर घेण्याची जी क्षमता असते, ती मोजक्या लोकांमध्ये असते. तिथे कुठल्या लोकांनी घुसलं, केवळ आता म्हणजे काय परंपरेतलं घरचं तुमचं चालू आहे, वडील आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री म्हणून पोराला तिकडे टाकल्यानं त्याच्यानं राजकारणाचं भलं होत नाही. त्यामुळे आज ह्या ज्या संघातले आपले खेळाडू ज्यांनी हा विजय प्राप्त केलाय त्याच्या पाठीमागं जी एक क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी कित्येक वर्षांपासून आपण प्रयत्न करतो, त्या सगळ्याचं ते फळ आहे असं मानायला पाहिजे. 100वा घाव पडल्याच्या नंतर जेव्हा परिणाम साधतो तेव्हा तो शेवटच्या 100व्या घावाचं ते श्रेय नसतं, आधीच्या 99 घावांचं पण असतं. मग 99 घावांच्या पार्श्वभूमीवरती 100वा घाव पडतो आणि मग तो तुकडा पडतो. आज विश्वकरंडक जिंकलेला दिसत असताना हा 100वा घाव आहे. त्याच्या आधी 99 जे घाव म्हणजे प्रयत्न जे केलेले असतात क्रीडा संस्कृतीचे साठीचे, संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या पद्धतीनं जे सगळे प्रयत्न झालेले असतात त्याचा एकत्रित परिणाम म्हणून हा तुम्हाला विजय दिसत असतो. त्यावरची उसंतवाणी, इजा बिजा तिजा विजय तिसरा, दिवाळी दसरा क्रिकेटचा.
मोदींना ते कोण बोलले पनवती विजयाची स्थिती आज कशी. खेळले जोमाने अक्षर ईशान भारताची शान राखली गा. हरे न्यूझीलंड शतकी धावांनी विक्रम भावांनी केला ऐसा. भारताने ऐसी मिळवली जीत वीर जस प्रीत गोलंदाज. संजू सॅमसन विलक्षण खेळ त्याच मुळे वेळ विजयाची. कांत विश्वकप भारत जिंकला. कांत विश्वकप भारत जिंकला. मुखभंग केला विरोधींचा. मुखभंग केला विरोधींचा. फार काही बडबड न करता कृतीनं उत्तर द्यावं, किंवा रामदासांनी ते म्हणून ठेवलेलं आहे, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. त्या पद्धतीनं कृती महत्वाची. क्रीडा असो किंवा कला असो, याच्यामध्ये सादरीकरण, प्रत्यक्ष तुम्ही जे तुमचं दिसती कला किंवा तुमची प्रतिभा ती महत्वाची असते. नुसतं बोलून काही भागत नाही. आपल्या खेळाडूंनी बॅटनी आणि बॉलनी प्रत्यक्ष मैदानावरती आपली प्रतिभा, आपलं कौशल्य सिद्ध केलेले, त्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि ज्यांना कुणाला ह्यापासून प्रेरणा घ्यायची, ते अगदी गल्लीमध्ये छोटंसं खेळणाऱ्या त्या सगळ्या मुलांना पण ह्याच्यापासून प्रेरणा मिळो आणि त्यांच्यातून भविष्यातले मोठे खेळाडू घडो, ही अपेक्षा. इथेच थांबू. धन्यवाद. जागृतीचा विधान